आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी एक छोटीशी सूचना देतो तुम्हाला. सूचना अशी आहे की प्रश्न ज्यावेळी तुमच्या स्क्रीनवर येईल त्यानंतर त्याचे 4 पर्याय तुमच्या समोर दिसतील आणि नंतर एक 3 सेकंदाचा टायमर स्क्रीनवर येईल. 3 सेकंदाची वेळ संपली की करेक्ट आन्सर तुमच्या डिस्प्लेवरती येईल. तुम्हाला सायमल्टेनियसली जर या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल आणि 3 सेकंद पुरेसे नसतील असं जर वाटलं तर तेवढ्या पुरता व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर तयार करा आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओ रिझ्यूम करा आणि नंतर करेक्ट आन्सर आणि तुम्ही दिलेलं किंवा तुम्ही ठरवलेलं जे आन्सर आहे ते तुम्ही पडताळून बघू शकता. ठीक आहे, तर सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न काय आहे बघा स्क्रीनवरती. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सिस्टीम ऑफ युनिट्स फॉर मेजरमेंट्स. सो युनिट्स फॉर मेजरमेंट्सची कुठची सिस्टीम नाही असा प्रश्न आहे. पर्याय बघा. पहिला आहे CGS, त्यानंतर आहे MKS, त्यानंतर आहे NTS आणि त्यानंतर चौथा पर्याय आहे FPS. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की NTS हा काही सिस्टीमचं नाव नाही आहे. NTS ही एक प्रकारची एक्झाम आहे, आपण सगळ्यांनी दिली असेल कदाचित, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. तर CGS, MKS आणि FPS या तिन्ही सिस्टीम आपण यापूर्वीच अभ्यासलेल्या आहेत. तर वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा काय आहे स्क्रीनवरती. विच क्वांटिटी ऑफ द फॉलोइंग हॅज सेम युनिट इन ऑल 3 सिस्टीम्स. आणि ब्रॅकेटमध्ये दिलंय MKS, CGS अँड FPS ऑफ युनिट. सो तिन्ही सिस्टीममध्ये एकच युनिट आहे अशी क्वांटिटी कुठली असा प्रश्न आहे. ऑप्शन बघा. A मास, B टाइम, C लेंथ आणि D आहे एनर्जी. B टाइम. आपल्याला माहिती आहे की टाइमचं जे युनिट आहे सेकंड हे तिन्ही सिस्टीममध्ये तेच आहे. जर तुम्ही इथे बघितलात नीट तर तुमच्या लक्षात येईल की MKS, CGS आणि FPS याच्यामधला शेवटचा जो S आहे हा सेकंडसाठी असतो आणि तो काय रिप्रेझेंट करतो तर टाइम रिप्रेझेंट करतो. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे B टाइम. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा काय आहे पुढचा प्रश्न. विच क्वांटिटी ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंडामेंटल क्वांटिटी. आणि ऑप्शन्स आहेत A मास, B टाइम, C लेंथ आणि D आहे एनर्जी. D एनर्जी. आपल्याला माहिती आहे मास, टाइम, लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीची आपल्याकडे एक लिस्ट आहे, त्याच्यामध्ये या तिन्ही क्वांटिटी आहेत. एनर्जी ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय म्हटलं बघा. विच क्वांटिटी ऑफ द फॉलोइंग इज द फंडामेंटल क्वांटिटी. ऑप्शन बघा. A टेम्परेचर, B प्रेशर, C व्हॉल्यूम आणि D एनर्जी. त्याचं करेक्ट आन्सर आहे A टेम्परेचर. मगाशी विचारलेलं होतं तुम्हाला की कोणती फंडामेंटल नाही असा तो प्रश्न होता आणि त्यावेळेला उरलेल्या 3 फंडामेंटल होत्या आणि एक जी होती ती डिराइव्ड होती. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उरलेल्या ज्या तिन्ही क्वांटिटी आहेत त्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. टेम्परेचर ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, ज्या आपल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. विच क्वांटिटी ऑफ द फॉलोइंग इज द डिराइव्ड क्वांटिटी. सो डिराइव्ड क्वांटिटी कुठली आहे असं विचारलंय बघा. टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि चौथा ऑप्शन आहे इम्पल्स. करेक्ट आन्सर आहे D इम्पल्स. जसं मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने आपल्याकडे जे 7 फंडामेंटल क्वांटिटीचा चार्ट आहे, जर हे तुम्ही 7च्या 7 क्वांटिटी लक्षात ठेवलेल्या असतील तर मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं पडेल. अशा प्रकारे अनेक प्रश्न याच्यावरती सेट केले जाऊ शकतील. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न बघा काय आहे. द SI युनिट ऑफ अमाउंट ऑफ सबस्टन्स इज. आणि ऑप्शन विचारलेत, ऑप्शन दिलेत. A किलोग्रॅम, B मोल, C लिटर आणि D टन. करेक्ट आन्सर आहे B मोल. आपल्या त्या चार्टमध्ये सगळं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलंय अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं जे युनिट आहे
ते काय आहे तर मोल आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. The symbol used for the SI unit of luminous intensity is. So luminous intensity चे जे युनिट आहे त्याचा सिम्बॉल काय असं विचारलंय. ऑप्शन्स बघा. AB, BLI, CIN आणि DCD. आणि करेक्ट आन्सर आहे DCD. कदाचित हा जो ऑप्शन होता आपल्या समोर हा फसवण्यासाठी LI असा असू शकतो किंवा IN जर असेल तर तो इंटेन्सिटीसाठी IN वापरलाय आणि LI म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी LI वापरलेला असणार आहे. सो कन्फ्युजन नको. कॅन्डेला हे त्याचं युनिट आहे आणि त्याचा जो सिम्बॉल आहे तो CD आहे आणि CD असल्यामुळे कन्फ्युजनसाठी AB हा पर्याय आपल्याला स्क्रीनवर दिसतोय आणि करेक्ट आन्सर जे आहे ते मात्र CD आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा. द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द एंटायर स्फिअर ॲट इट्स सेंटर इज. आणि ऑप्शन्स बघा. पहिला आहे 2 पाय स्टेरॅडियन, त्यानंतर आहे 3 पाय स्टेरॅडियन, तिसरा आहे 4 पाय स्टेरॅडियन आणि चौथा ऑप्शन आहे पाय स्टेरॅडियन. आणि करेक्ट आन्सर आहे C 4 पाय स्टेरॅडियन. जर आपण पुस्तकात बघितलं जर सप्लिमेंटरी युनिट्सच्या पार्टमध्ये तर आपल्याला दिसेल की जो सॉलिड अँगल आहे स्फिअरसाठीचा तो जो आहे तो 4 पाय स्टेरॅडियन आहे. तर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न बघा स्क्रीनवरती. विच वन ऑफ द फॉलोइंग युनिट इज रिटन इन करेक्ट फॉर्म. सो करेक्ट फॉर्म मधलं युनिट कुठलं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन आहे न्यूटन, B एम्पियर, C जूल आणि D व्होल्ट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे B एम्पियर. हे असं का लिहिलंय बघा, कारण ज्यावेळेला आपण एसआय युनिट लिहितो, युनिट म्हणून जेव्हा लिहिणार आहोत तेव्हा ते सायंटिस्टचं जरी नाव असेल तरी पूर्ण युनिट जेव्हा आपण लिहिणार आहोत तेव्हा त्याचं जे पहिलं लेटर आहे ते स्मॉल असलं पाहिजे. उरलेली जी तिन्ही नावं जी दिसत आहेत सायंटिस्टची ती सायंटिस्टची नावं असतील त्यावेळेला ती कॅपिटल असणं योग्य आहे, परंतु जेव्हा ते युनिट आहे तेव्हा न्यूटन मधला N स्मॉल, जूल मधला J स्मॉल आणि व्होल्ट मधला V स्मॉल असायला हवा होता. पण इथे करेक्ट फक्त काय आहे त्यात एम्पियर, जिथे एसआय युनिट साठी एम्पियरचा A स्मॉल आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ॲव्हरेज रेडियस ऑफ द अर्थ इज. आणि ऑप्शन्स आहेत. पहिला आहे 6 × 10⁶ मीटर, त्यानंतर आहे 10 × 10⁶ मीटर, तिसरा ऑप्शन आहे 6 × 10⁹ मीटर आणि चौथा ऑप्शन आहे 6 × 10⁸ मीटर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे A 6 × 10⁶ मीटर. जर तुम्ही पुस्तकात हा चार्ट बघितला तर तुमच्या सहज लक्षात येईल, ते स्ट्रेट फॉरवर्ड त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. नॉर्मली रेडियस ऑफ द अर्थ आपण 6400 किलोमीटर असे कन्सिडर करतो. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जी व्हॅल्यू दिली आहे ती आहे 6 × 10⁶ मीटर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द टाइम इंटरवल बिटवीन 1 noon टू नेक्स्ट नून इज कॉल्ड ॲज. ऑप्शन्स बघा. सोलार डे, डे, डे नाईट आणि फुल नून. करेक्ट आन्सर आहे A सोलार डे. सो 1 noon टू नेक्स्ट नून यामधला जो पिरियड आहे त्याला आपण सोलार डे असं म्हणतो. सो जर ॲव्हरेज काढलं तर आपण त्याला मीन सोलार डे असा शब्द वापरतो. द ॲव्हरेज टाइम इंटरवल बिटवीन 1 noon टू नेक्स्ट नून इज मीन सोलार डे. सो इथे फक्त टाइम इंटरवल असं मेन्शन केलंय त्यामुळे आपण त्याला सोलार डे हा आपला ऑप्शन असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम आर. सो व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स काय असू शकतात बघा. L3M-3T0, B मतलब ऑप्शन है L3M0T0, ऑप्शन सी है L1M1T1 आणि ऑप्शन डी आहे L2M0T1. आणि याचा करेक्ट आन्सर आहे B
L3M0T0. आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूममध्ये लेंथ ही 3 वेळा मेजर करावी लागेल आणि त्यामुळे L3 आणि उरलेल्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या 0 असतील, त्यामुळे M0T0 असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम आर. सो मोमेंटमचे डायमेन्शन्स विचारलेत. पहिला ऑप्शन बघा L3M-3T0. दूसरा ऑप्शन आहे L3M0T0. तीसरा ऑप्शन आहे L1M1T-1 आणि चौथा ऑप्शन आहे L2M2 आणि T-2 इंटू नाही आहे, सॉरी. करेक्ट आन्सर आहे L1M1T-1. सो जर तुम्ही चेक केलं मोमेंटम म्हणजेच काय तर मास इंटू व्हेलॉसिटी, आणि माससाठी M1 असतो आणि व्हेलॉसिटीसाठी L1 आणि T-1 असतो, त्यामुळे ऑप्शन सी आहे डायमेन्शन्स ऑफ मोमेंटमसाठी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा पुढचा प्रश्न स्क्रीनवरती. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी हॅज द SI युनिट अँड डायमेन्शन्स सेम ॲज एनर्जी. सो अशी कुठली क्वांटिटी आहे ज्याचं SI युनिट आणि डायमेन्शन्स एनर्जी सारखंच आहे. ऑप्शन्स बघा. ए व्हेलॉसिटी, बी प्रेशर, सी वर्क आणि डी फोर्स. करेक्ट आन्सर आहे सी वर्क. कारण वर्क आणि एनर्जी याचे जर डायमेन्शन्स बघितलात किंवा जर SI युनिट बघितलात तर ते सेम आहे, जे आहे SI युनिट जर म्हटलात तर जूल आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवरती. 1 जूल इन SI सिस्टम इज इक्वल टू डॅश डॅश अर्ग इन CGS सिस्टम. सो आपल्याला सांगितलंय, ते जर लिहिलेलं नसेल तरी प्रश्नात कदाचित तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं 1 जूल इज इक्वल टू डॅश डॅश अर्ग. आणि ऑप्शन बघा 10⁻⁷, 10⁻⁶, 10⁻⁵, 10⁻⁴. आणि करेक्ट आन्सर आहे 10⁻⁷. सो 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. हे आपण प्रूव्ह सुद्धा केले. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1 न्यूटन इज इक्वल टू डॅश डॅश डाइन. सो 1 न्यूटन म्हणजे डाइन किती विचारलंय. ऑप्शन्स बघा 10⁻⁷, 10⁻�6, 10⁻⁵ आणि चौथा ऑप्शन आहे 10⁻⁴. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी 10⁻⁵. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻⁵ डाइन. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय आहे बघा स्क्रीनवरती. इफ द रिलेटिव्ह एरर is 0.023, the percentage error in given calculation will be. जर रिलेटिव्ह एरर 0.023 असेल तर पर्सेंटेज एरर किती असेल असं विचारलंय. ऑप्शन बघा 23%, 2.3%, 0.23% आणि चौथा ऑप्शन आहे 0.023%. आणि करेक्ट आन्सर आहे 2.3%. आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह एरर इंटू 100 ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला पर्सेंटेज एरर मिळतं. त्यामुळे रिलेटिव्ह एरर जर 0.023 असेल तर त्याला आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचंय आणि 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 डेसिमल पॉईंट शिफ्ट होतील आणि 2.3 हे त्याचा आन्सर येईल. सो 2.3% इज द करेक्ट आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. The significant digits in the number 156.06 are. याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट्स किती आहेत असं विचारलंय. ऑप्शन्स बघा 3, 4, 5 आणि 2. आणि याचं करेक्ट आन्सर आहे C5. कारण आपल्याला दिसत आहेत की जे 5 नंबर आहेत हे सिग्निफिकंट आहेत, कारण इथे जरी 0 असला मध्ये तरी तो सिग्निफिकंट कन्सिडर करायचा आहे, कारण तो 2 नॉन झिरो नंबर्सच्या मध्ये आलेला आहे, लक्षात घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे बघा. द सिग्निफिकंट डिजिट्स इन नंबर 0.012045 आर. आणि ऑप्शन्स बघा 3, 4,
5 2 आणि याचं करेक्ट आन्सर आहे C5. आता इथे काय झालंय बघा, 0 पॉइंट नंतर पुन्हा जो एक 0 आलाय तो दोन नॉन झिरोच्या मध्ये आलेला नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे 1 पासून जो नंबर सुरू होतोय 1 2 0 4 5 हेच फक्त 5 डिजिट जे आहेत ते आपले सिग्निफिकंट आहेत आणि त्यामुळे मध्ये जो 0 आलाय 2 आणि 4 च्या मध्ये तो सिग्निफिकंट आहे. पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवरती. द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इन द नंबर 7 into 10⁶ is 10⁶, 10⁶, 10⁵ आणि 10⁸. करेक्ट आन्सर आहे 10�7. याचं कारण काय बघा, तर जो नंबर दिलाय 7 into 10⁶, आपल्याला माहिती आहे की जो 7 आहे तो आपल्याला नंबर अशा पद्धतीने मॅनेज करायचा आहे की तो नंबर 0.5 आणि 5 च्या मध्ये असला पाहिजे. आपल्याकडे ती कंडिशन आहे बघा, बरोबर आहे ना. तर लेस दॅन आणि इक्वल टू कुठे आहे त्याचा विचार करू नका, आपल्याला फक्त माहिती आहे की 0.5 आणि 5 च्या मध्ये तो नंबर असला पाहिजे. सो 7 हा नंबर 5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपण एक जो डेसिमल पॉईंट आहे तो आपण शिफ्ट करणार, म्हणजे 0.7 जर आपण केला तर तो नंबर 0.5 आणि 5 च्या मध्ये बसेल आणि त्यामुळे 0.7 into 10⁷ होईल आणि त्यामुळे त्याची जी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे ती 10⁷ असेल. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ द रिडिंग्स 2.03, 2.17 and 2.1 इज. सो मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजेच मीन व्हॅल्यू आपल्याला काढायचे. ऑप्शन बघा 2.7, 2.17, 2.03 आणि 2.1. करेक्ट आन्सर आहे 2.1. आपल्याला माहिती आहे तिघांची सरासरी म्हणजे काय करायचंय, तिघांची बेरीज भागिले 3 करावं लागेल, कारण 3 संख्या आहेत म्हणून 3 ने भागतोय. 4 असतात तर 4 ने भागलं असतं, लक्षात घ्या. काही लोक 3 नेच भागत जातात किती संख्या असल्या तरी. ठीक आहे. सो जर आपण बेरीज केलीत तर तुमच्या लक्षात येईल किती होईल बघा. ती 03 आहे बरोबर आणि 17 आहे, ते मुळातच 17 आणि 03 म्हणजे ते पुन्हा 20 झाले. सो 2 बघा इथे 2.03 आणि 2.17 आहे आणि नंतर 2.1 आहे. या जर सगळ्यांची बेरीज जर तुम्ही कराल तर तुम्हाला किती मिळेल, तर 6.3 मिळेल. डेसिमलच्या खाली डेसिमल पॉईंट घ्या आणि मग बेरीज करा, ती तुम्हाला मिळून जाईल. ती असणार आहे 6.3, म्हणजे ती तुमच्या भाषेत 6.30 असणार आहे, लक्षात घ्या. आणि जर भागिले 3 केलात तर ती 2.10 मिळेल तुम्हाला, म्हणजेच ती 2.1 आहे. सो आपला करेक्ट आन्सर आहे 2.1. हा जो 1 आहे हा लक्षात घ्या, 2.1 मधला हा 1 म्हणजे 10 असल्यासारखं आहे. सो 10, 17 आणि 03 हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल 17 अधिक 18 आणि 3 21. सो या पद्धतीने कन्फ्युजिंग उत्तर तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिसत आहेत, पण तसं करायचं नाही आहे. ओके. सो प्रत्यक्षामध्ये 2.03 प्लस 2.17 प्लस 2.10 असं एका खाली एक घ्या, बेरीज करा, ती तुम्हाला किती मिळेल, तर 6.30 अशी मिळणार आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही भागिले 3 केलात की ते 2.10 म्हणजेच 2.1 मिळणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. L1 M1 T-2 इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर. पुस्तकामधला प्रश्न आहे बघा हा. व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स आणि वर्क. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी फोर्स. आपण बघितले डायमेन्शन्स कसे आपण ऑब्टेन करतो आणि डिस्कस केलंय आपण. सो हा जो MCQ आहे हा आपल्या पुस्तकामध्ये जे टेक्स्टबुक्समध्ये खाली जे आपल्याला एक्सरसाइज दिलाय त्याच्यामधला आहे. इथून पुढचे सगळे जे MCQ आहेत ते आपण पुस्तकाच्या खालचेच घेणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. द एरर इन द मेजरमेंट ऑफ द साइड्स ऑफ रेक्टँगल इज 1%. द एरर इन द मेजरमेंट ऑफ इट्स एरिया इज. ऑप्शन बघा 1%, 0.5% किंवा 0.5% म्हटले 1/2%, त्यानंतर 2% आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबव. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 2%. सो आपल्याला माहिती आहे दोन साइड्स आहेत आणि आपण जेव्हा एरर घेतो त्यावेळेला आपण समेशन घेतोय, लक्षात घ्या. आणि त्यामुळे इथे 1% प्लस 1% अशा 2% हे त्याचं आन्सर येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. लाईट इयर इज अ युनिट ऑफ ए टाइम, बी मास,
सी डिस्टन्स आणि डी ल्युमिनॉसिटी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी डिस्टन्स. आपल्याला माहिती आहे लाईट इयर हे डिस्टन्स मोजण्याचा एक एकक आहे आणि 1 लाईट इयर म्हणजे 9.46 इंटू 10⁻15 मीटर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर द सेम ॲज दॅट ऑफ. सो कायनेटिक एनर्जीची डायमेन्शन आणखीन कशासारखी आहे असा प्रश्न आहे. मगाशी आपण याच पद्धतीचा एक MCQ बघितला होता ज्याच्यामध्ये फक्त आपण एनर्जी म्हटली होती आणि कायनेटिक एनर्जीचा उल्लेख नव्हता केला. तर काय म्हटलं बघा ऑप्शन, फोर्स, ॲक्सेलरेशन, सी वर्क आणि डी प्रेशर. करेक्ट आन्सर आहे सी वर्क. जे मगाशी बघितलं होतं एनर्जी आणि वर्कचं डायमेन्शन सेम असतात. एनर्जीचं आणि वर्कचं युनिट सुद्धा सेम असतं, जूल असतं. डायमेन्शन्स काय आहेत वर्कचं ते पण आपण आत्ताच बघितलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल युनिट. ऑप्शन्स आहेत CM, kg, सेंटीग्रेड आणि व्होल्ट. याचा करेक्ट आन्सर आहे डी व्होल्ट. कारण बाकीचे जे आपल्याला युनिट दिसत आहेत ही फंडामेंटल क्वांटिटीची युनिट आहेत आणि व्होल्ट हे फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट नाही आहे. कारण व्होल्ट जे आपण व्होल्टेज मोजतो ते काही फंडामेंटल क्वांटिटी नाही. बाकी सेंटीमीटर हे लेंथसाठी आहे, त्याच्यानंतर kg म्हणजे माससाठी आहे आणि सेंटीग्रेड हे टेम्परेचरसाठी आहे. हे सगळी फंडामेंटल क्वांटिटीची युनिट्स आहेत आणि व्होल्ट हे फक्त डेराइव्ड क्वांटिटीचे युनिट असल्यामुळे दिस इज नॉट द फंडामेंटल युनिट. सो हे आपलं पुस्तकामधलं शेवटचं MCQ होतं आणि मला आशा आहे की तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर दिली असतील आणि जर दिली नसतील तर करेक्ट आन्सर काय आहे ते तुम्हाला यावेळेला कळलेली आहेत. याच्यातले प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतात, त्यामुळे त्याचा नीट अभ्यास करा आणि सक्सेसफुल व्हा.